इगतपुरी तालुक्यातील खडकेत येथील आदिवासी विद्याप्रसारक समाज घोटी बुद्रुक शैक्षणिक संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला। याप्रसंगी नाशिक जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैस धुणे, माजी आमदार शिवराम झोले, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कोरक बोडके, बाळासाहेब गाढवे, इगतपुरी तालुका अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, संतोष भोसले, सोशल मीडिया प्रमुख किरण मुसळे, गटप्रमुख वसंत भोसले, सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, दुंदा जोशी, मुख्याध्यापक सुरेश निगळे, दंतू भालेराव, तुषार देवरे, योगेश नाठे, संजय काळे, भरत वाघ, पंढरीनाथ धोंगडे, ईश्वर बच्छाव, विठ्ठल खतेले, राजेश मोहिते, भाऊराव रोंगटे, अधीक्षिका शुभांगी पाटील, प्रवीण धादवड, कोरक जाधव, उल्हास वाघ, वर्षा नाथ, नंदा अकोटकर, कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक भाऊराव रोंगटे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक सुरेश निगळे यांनी मानले। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या सहकार्यातून तालुक्यात 10,000 वृक्षांची लागवड करण्यात आली। या सप्ताहात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली। तसेच अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर, मार्गदर्शन, उपचार शिबिर, रक्तदान शिबिर, महिला बचत गट यांना सुरक्षितता, आरोग्य, रोजगार, शासकीय योजना याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम, शेतकऱ्यांना पीक विमा, शासकीय योजनांबाबत प्रसिद्धी करण्यात आली व गाव तिथे वृक्षारोपण, रुग्णालयांमध्ये फळे वाटप आदी कार्यक्रम करण्यात आले व सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा आज वाढदिवस साजरा होतोय पूर्ण महाराष्ट्रभर। आणि त्या निमित्ताने या इगतपुरी तालुक्यामध्ये इथं कार्यक्षम असे आमदार हिरामणजी खोसकर साहेब असतील किंवा इकडनं माणिकरावजी कोकाटे साहेब नामदार असतील। आजच्या या सगळा उपक्रम वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, मोफत आरोग्य तपासणी असेल किंवा कॉलेजच्या माध्यमिक शाळांच्या मुलींना एक मार्गदर्शन तत्वपर सुद्धा चांगलं या ठिकाणी वेगवेगळे शिबिर घेण्यात आलेले। दिवसभराचा हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत आहे। आताच सुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यासाठी या इगतपुरी त्र्यंबकचे माजी आमदार झोले साहेब आहेत। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे सरचिटणीस गोरखजी बोडके आहेत, तालुका अध्यक्ष पांडुरंगजी वारुंगसे, आमचे सहकारी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सुद्धा गाढवे या ठिकाणी आहेत। पंचक्रोशीतील सर्वच कार्यकर्ते आणि शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग या ठिकाणी आहेत। तर अतिशय चांगला आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याचा आणि त्यातल्या त्यात इगतपुरी तालुक्याचा उल्लेख होईल असं सकाळपासून काम चालू आहे। आणि विशेष करून ह्या आमदार हिरामण खोसकर यांनी दोन्ही तालुक्यांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वतः वृक्ष देऊन आणि सगळी सुविधा करून ग्रामपंचायत आणि शाळा असं समन्वय साधून प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण 50, 100, 200 झाडांची या ठिकाणी आज लागण चालवली आहे। तर अतिशय निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आणि मानवाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब असणारा असा वृक्षारोपण कार्यक्रम आमदारांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवला। त्याबद्दल आमदारांचं अभिनंदन केलं पाहिजे। आणि कार्यक्षम आमदार म्हणून त्या हिरामण खोसकर साहेबांची ओळख आहे। खरं तर झोले साहेब तुमच्या या पंचक्रोशीत येऊन निसर्गरम्य वातावरणात आम्हाला सुद्धा संधी वृक्षारोपणाची मिळाली, त्याबद्दल तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो। आणि इथून पुढे असंच विकासाच्या कामामध्ये आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवामध्ये आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार मंत्री राहतील अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।